भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची आज भेट घेतलेली आहे। काही पोलीस कर्मचारी अनेक वर्ष एकाच ठिकाणी आहेत अशा प्रकारचा दावा हा धस यांनी केलेला आहे। फक्त काही दिवस बाहेर बदली झाल्याचं दाखवण्यात देखील आलं होतं अशा प्रकारचा आरोप देखील धस यांनी केलेला आहे। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी देखील आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। प्रकरणामध्ये अधीक्षकांनी आम्ही योग्य ती कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्याचं देखील धस यांनी त्यानंतर स्पष्ट केलं आहे। आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही। कुणाचा आला काय झाला फोन, मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा। त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR काढा सर्व पोलिसांचा। माझी सरकारकडे एवढीच मागणी की आम्हाला तात्काळ SIT किंवा CID आणि जे 6 नंबर ह्यांना सापडलेत तर ह्यांनी पण सखोल चौकशी करून आम्हाला न्याय दिला पाहिजे। ठराविक काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत। ते तुम्हाला सांगतो, भाताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, हे ठराविकच नाव येत आहेत। आणि हे फड एक कोणीतरी आहेत। हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भाताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल।